Audio Jungle. Audio Jungle. आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र। आरक्षित जमीन बेकायदेशीररित्या केली आक्रोशित, तहसीलदारांचा पराक्रम। मौजे चिखली नगर परिषद हद्दीतील प्रस्तावित विकास योजना रस्त्याचं आरक्षण असताना तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42 क नुसार नगर परिषद हद्दीत आक्रोशक आदेश करता येत नसताना देखील तहसीलदार श्री काकडे यांनी बेकायदेशीररित्या आरक्षित जमिनीला आक्रोशक करून विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता बाधित झाल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप भवर यांनी नगर परिषदेकडे तक्रार केली। त्यानुसार मुख्याधिकारी यांनी सदर नियमबाह्य आदेश रद्द करणे क्रमप्राप्त असल्याचं पत्र देऊन सदर गंभीर बाबींकडे महसूल प्रशासनाचं लक्ष वेधलं। याबाबत सविस्तर असे की मौजे चिखली येथील शेत सर्वे नंबर 179 मध्ये विद्यमान तहसीलदार चिखली श्री काकडे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42 क नुसार नगर परिषद हद्दीमध्ये आक्रोशक आदेश करून सदरची जमीन आक्रोशक केली। वास्तविक पाहता सदरच्या सर्वे नंबर मधील ज्या अर्थी महाराष्ट्र नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 43 अन्वये कोणत्याही क्षेत्राकरिता विकास योजना तयार करण्याचा उद्देश असल्याची घोषणा प्रसिद्ध झाल्यानंतर नियोजन प्राधिकरणाच्या लेखी परवानगीशिवाय जमिनीचा विकास करण्यावर निर्बंध घालण्यात असे असताना सदर विकास योजनेतील सर्वे नंबर 179 मध्ये प्रस्तावित विकास योजनेमध्ये रस्त्याचं आरक्षण असताना देखील नगर परिषदेची कोणतीही लेखी परवानगी न घेता विद्यमान तहसीलदार काकडे यांनी महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 क नुसार बेकायदेशीररित्या आक्रोशिक आदेश पारित केला होता। त्याची चौकशी होऊन आदेश रद्द करण्याची मागणी मनसेनं निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे दिली होती। मुळात चिखली येथे मोठ्या प्रमाणावर बनावट आक्रोशक आदेशाची चौकशी करून असताना बेकायदेशीर आदेश तहसीलदार सारख्या जबाबदार अधिकाऱ्याकडून चक्क रस्ते आक्रोशिक होत असल्यानं मनसेनं या विरोधात लढा उभा केला असून एकीकडे तहसीलदार श्री काकडे यांनी महसूल वाचनालयासारखा स्तुत्य उपक्रम राबवला। सदरचा बेकायदेशीर आदेश रद्द न झाल्यास त्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देखील दिला आहे। सी न्यूज महाराष्ट्राकरिता संपादक चांद शेख।